मूळ नाव काय? सिद्धार्थ राजकुमार होते, पण त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आतूनच आवड असल्यामुळे त्यांनी शोध घेतला की माणूस नाराज कशामुळे होतो, दुःखी कशामुळे होतो. त्याचा शोध घेत शेवटी त्याला या आत्मसाक्षात्कार मिळाला. तुम्हाला जाणवते त्याच्यातून त्यांना त्या गोष्टी लक्षात आल्या की सगळ्या दुःखाचं, सगळ्या नाराजीचं मूळ कारण आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये असणाऱ्या इच्छा असते. सिद्धार्थ त्यांचा भाऊ होता, त्याचं नाव देवव्रत. जेव्हा सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध राज्य सोडून वनात गेले, याचा शोध घ्यायला काय ही नक्की शक्ती आहे, अध्यात्म काय याचा शोध घेण्यासाठी ते वनात गेले. आणि जेव्हा नंतर त्यांना रिअलायझेशन मिळालं, आत्मसाक्षात्कार मिळाला, ते परत गौतम बुद्ध बनून त्यांच्या राज्यात परत आले. त्यावेळी त्यांचा भाऊ त्यांना भेटला देवव्रत, कारण तो गौतम बुद्ध असल्यामुळं सगळं राज्य त्यांनी सांभाळलं. त्या राज्याचा तो राजा झाला. त्याने गौतम बुद्धांना विचारलं की मी आयुष्यामध्ये सगळं गमावलं आणि आता मी या सगळ्या राज्याचा राजा झालो, मी जिंकलोय, तू काय केलंस? तर गौतम बुद्धांनी छान उत्तर दिलं त्यांना. ते म्हटले की अरे मी हारण्यासाठी गेलो होतो. बघा लक्षात आहे, ते म्हटले मी हारण्यासाठी गेलो होतो. काय हारले गौतम बुद्ध? आपल्या प्रत्येकाच्या आत्मामध्ये असणारे षड्रिपू, काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर, हे जे प्रत्येक व्यक्तीमध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यामध्ये, तर त्याच्यावर त्यांनी विजय मिळवला. म्हणजे त्यांना हरवलं.